आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅम हो आपला जय दादा आहे ना, तो अगदी सरळ असा नाकाच्या रेषेत चालणार आहे। कुठल्या मुलीकडे कधी बघत पण नाही। पण भानू आजी जे बोलल्या ना ते एकदम खरं आहे बरं का। माणसाच्या आयुष्यात असं कोणी ना कोणीतरी येतच जे माणसाला पूर्ण बदलवून टाकतं। आणि मग प्रेमात पडायला कितीसा वेळ लागतो। मॅम मॅम लक्ष ठेवायला लागणार आहे, नाहीतर कोणीतरी गरीब चाळीतली पोरगी यायची तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला। माझ्या जयच्या आयुष्यात मी अशा कुठल्याच मुलीला येऊ देणार नाही आणि माझा जय काही माझ्या शब्दाबाहेर नाही। हो 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 तू खाण्याचं पहा आलेच। ही मुलगी का सारखी माझ्याच समोर येते? आजचा दिवस आधीच खराब सुरू झालाय आणि त्यात ही आली पनवती। अरे यार इतकं सगळं कमाल चाललंय आणि याचं तोंड कशाला दिसलं? मी बघतच नाही याच्याकडे, माझा दिवस खराब जाईल। हिला पाहिलं की डोक्यात तिडीक जाते माझ्या। याच्या चेहऱ्याला हसण्याचे मसलच नाहीयेत बहुतेक। जन्माला आल्यापासून चिडलेलाच असणार याचा चेहरा। अंधारात बघून यालाही घाबरायला होत असेल। वागण्या बोलण्याचे मॅनर्स नाहीत, लिफ्ट मध्ये कसं उभं राहावं याची डिसेन्सी नाहीये। अगाऊ केटरिंगचा बिझनेस आहे म्हणे, केटरिंगचा, त्यात सुद्धा मिरची पावडर घालत असेल। बिझनेस करणारी माणसं इतकी बेशिस्त कशी काय? एक पद्धत असते बोलण्याची वागण्याची, काहीच नाहीये इकडे। ए शायनर, तोंडातलं तोंडात का पुटपुटतोयस? त्यापेक्षा सरळ तोंडावर बोल ना, मला सगळं नीट ऐकू येत आहे। हा ऐकू येते ना, मग बरंच आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये। मी कसंही बोलेन। मग मी पण कसंही वागेन आणि उगाच ना स्वतःला शाणा नको समजूस। बघितलं मी लग्नात, नुसता महागडा शोपीस, उपयोग काही नाही, शून्य। नीट बोलता येतच नाही ना, बोलायला तोंड उघडलं की नळावर भांडल्यासारखी कचकच कचकच सुरूच। ए, आमच्या घरी पाणी येतं कळलं ना, जास्त डोक्यात जाऊ नको, माझ्याशी नीट बोलायचं। मागे हो. Self respect. मागे हो, मी तुझ्याशी बोलतच नाहीये। मग एकट्यात बडबडायला काय वेडा झालायस? उगाच तमाशा करू नकोस, हळू बोल। ए, कोण ऐकतं इकडे? आपण दोघंच आहोत लिफ्ट मध्ये। मला काय वाटतं ना, तू डॉक्टरला जाऊन एकदा तुझं हे रिकामं डोकं दाखव, कारण असे सारखे सारखे झटके ना बरोबर नाहीये। मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी, तिकडे बघ तू। तू नको सांगूस मला कुठे बघायचं आणि कुठे नाही ते, तू बघ तिकडे। दादा एक माहिती हवी होती। कसली माहिती? एका मुलीचा पत्ता हवा होता। आसावरी नाव आहे तिचं। कोण सावरी? आसावरी माझी ड्रीम गर्ल। काय रे, ड्रीम गर्ल हवी तुला? एरिया चुकला भाऊ। हो नाही नाही नाही, ती इथेच राहते, हाच पत्ता आहे। कोण रे तू मजनू? कुठला आहेस? मी कोल्हापूर कॉजवे। आणि तुझी ड्रीम गर्ल इथे? ए अजून पण ड्रीम मध्ये आहे का? उघडले डोळे। कुणाच्या पाठी लागलाय रे? इथे काय पोरी पटवायला आला का? नाही 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 दादा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। ए शाण्या, तुझे सारखे रोमिओ चांगले समजतात आम्हाला। चार फटके पडले की ड्रीम मध्ये गर्ल काय बळ पण नाही येणार, समजलं का? नाही 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 दादा, ए, घ्या रे जरा. सोड, 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 सोड. ए, मम्मी, अगं माझं ब्ल्यू पेन बघितलंस का कुठे? कुठेच मिळत नाहीये। अनुताईने घेतलं असेल ना तर मी सुद्धा तिचा पिंक ड्रेस घेणार आणि परत देणारच नाही। नेहमी ना ती अशीच करते, पहिले स्वतःचं पेन हरवते आणि मग माझं पेन घेते। मम्मी, माझं पेन तू घेतलंस? अगं तुला माहिती आहे ना मला हेच पेन लागतं लिहायला। मम्मी पण तू काय करतेस? स्वामींचं नाव लिहितेस? मग राहू दे, लिह तू। पण मम्मी नुसतं स्वामींचं नाव कशाला लिहितेस? मयू, मला जाम टेन्शन आलंय ग।
आज आपल्या शरूचा इंटरव्ह्यू आहे ना, सगळी नीट उत्तरं देईल, जास्त आगाऊपणा करणार नाही. मी मगाशी जप करत होते, पण माझ्या डोक्यात एवढे विचार ना, म्हणून मग मी लगेच स्वामी नाम लिहायला घेतलं. अगं मम्मी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपली शरुताई ना एकदम डॉन आहे, एकदम भारी उत्तरं देईल ती. विराट कोहली सारखी मॅच काढेल आणि वर्ल्ड कप घेऊनच घरी येईल, बघच तू. स्वामी. And you know what? I got the tickets for just like 10 grand. I mean, मला एवढे चीप मध्ये मिळाले की नंतर मी माझ्या मावशीच्या भिक्काड्या मुलींना देऊन टाकले फ्री मध्ये. I swear, त्यांना असं वाटत असेल की समायरा किती स्वीट आहे. But you know, right? समायरा स्वीट नाही, तिथं डायबिटीज आहे. गौतम, Hello, Mr. Patkar. हॅलो मॅम. Glad to see you after. Please have a seat. I must thank you. तुम्ही फक्त आजच्या मीटिंगसाठी खास दिल्लीवरून फ्लाय करून आला तिथे. मी तेजस्विनी खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तर्फे तुमचं खूप खूप स्वागत करते. थँक्यू. गेली अनेक वर्ष आपण एकत्र काम करतोय. तुमच्या अनेक इन्व्हेस्टमेंट आहेत आपल्या कंपनीमध्ये. सिक्युरिटी फॅसिलिटी सर्व्हिसेस असतील किंवा परफ्यूमचा बिझनेस असेल. आपण मेजर स्टेक होल्डर होता आज मार्केटमध्ये. सो गेल्या वर्षभरातला आपला बिझनेस रेशो खूप चांगला आहे आणि आता आपण नवीन बिझनेसमध्ये एंटर करतोय. सो वी आर ऑफिशियली एंटरिंग इन टू फूड बिझनेस. आपण एक 5 स्टार हॉटेलची तारा जरा डिझाईन दाखव. 1 सेकंड. या सो या रेस्टॉरंटची थीम आयव्हरी असणार आहे. आपण मुंबईतले अनेक नामवंत इंटिरियर डिझायनर्सना, अनेक कॉन्ट्रॅक्टिंग फर्म्सना अपॉइंट करतोय. या सगळ्या व्हेंचरमध्ये तुमची साथ आम्हाला हवी आहे, म्हणूनच आजची ही मीटिंग. खरं तर हा सगळा बिझनेस जय हँडल करणार आहे. बट यू बिंग माय ओल्डेस्ट इन्व्हेस्टर, आय थॉट लेट मी हॅव माय फर्स्ट मीटिंग विथ यू. जस्ट हॅव लुक. तुम्हाला काही शंका असेल, प्रश्न असतील तर आपली फायनान्स टीम आहे. तारा जरा सरांना डिटेल्स दाखव, कलर स्कीम दाखव. यू जस्ट हॅव अ लुक आणि काही असेल तर मी आहेच. अँड वुड यू जस्ट एक्सक्यूज मी फॉर अ मिनिट. स्पंदन गो. जरा AC वाढव.